Dear friends, our today's most important chapter is structural organization in animals. या चॅप्टर मध्ये आपल्याला दोन मेन युनिट स्टडी करायचे आहेत. एक आहे ॲनिमल टिश्यू आणि सेकंड आहे स्टडी ऑफ कॉकरोच. हे दोन युनिट आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी करायचे आहेत. सुरुवातीला आपण स्टडी करूया ॲनिमल टिश्यूज. What is tissue? Tissue is a group of cells having similar origin, structure and maybe functions. असा सेलचा ग्रुप की जो एकाच कोणत्या तरी सेल पासून ओरिजिन त्याचं असलं पाहिजे, सिमिलर इन ओरिजिन, स्ट्रक्चर आणि फंक्शन सुद्धा सारखे असले पाहिजेत. असा सेलचा ग्रुप म्हणजे टिश्यू. आणि या टिश्यूचा स्टडी करणारी बायोलॉजीची जी ब्रँच आहे त्या ब्रँचला आपण म्हणतो हिस्टॉलॉजी. So histology is a branch of biology which deals with study of tissues. टिश्यूचा स्टडी करणारी बायोलॉजीची ब्रँच. इथं या चॅप्टर मध्ये ॲनिमल मध्ये कोणकोणत्या टाईपचे टिश्यूज आहेत याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. There are four main types of tissues in animals like epithelial tissue, then connective tissue, muscular tissue and nervous tissue. There are four types of tissues in animals like epithelial tissue, connective tissue, muscular tissue and nervous tissue. आपण आता वन बाय वन या सर्व टाईपच्या टिश्यूचा स्टडी करूया. First about epithelial tissue. The term epithelial tissue was given by Reich. या सायंटिस्टने सुरुवातीला इपिथेलियल टिश्यू ही टर्म यूज केली. कधी? 18th सेंचुरी. 18व्या शतकामध्ये इपिथेलियल टिश्यू ही टर्म सुरुवातीला रुईश या सायंटिस्टनं वापरलेली आहे. जो टिश्यू बॉडीचं किंवा ऑर्गनचं एक्सटर्नल और इंटरनल लाइनिंग करतो. बॉडीचं किंवा ऑर्गनचं इंटरनल किंवा एक्सटर्नल लाइनिंग करणारा, कव्हरिंग करणारा, आवरण तयार करणारा टिश्यू म्हणजे एपिथेलियल टिश्यू. मग ते एखाद्या ऑर्गनचं आवरण असेल किंवा बॉडीचं आवरण असेल, लाइनिंग करणारा हा टिश्यू आहे. दिस इज अ मोस्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ टिश्यू.
मोस्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ टिश्यू म्हणता येईल. आणि एम्ब्रियोमध्ये सुरुवातीला हा टिश्यू तयार होतो. This is the first tissue which is produced in embryo. This is the only tissue which is originated from ectoderm, mesoderm and endoderm. एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म तिन्ही प्रकारच्या जर्म लेअर पासून बनणारा हा एकमेव टिश्यूचा टाईप आहे. या टिश्यूच्या ज्या सेल्स आहेत, ती सेल्स आर क्लोजली पॅक्ड, एकदम क्लोज पॅक केलेले असतात सेल. समजा ही सेल आहे, ही सेल आहे, ही सेल आहे, ही सेल आहे, अशा सेल्स एकदम क्लोजली पॅक्ड असतात आणि त्याच्यामध्ये नो इंटर सेल्युलर स्पेसेस. या दोन सेलच्या मध्ये जर गॅप असेल तर या गॅपला आपण म्हणतो इंटरसेल्युलर स्पेस. परंतु अशा प्रकारच्या इंटरसेल्युलर स्पेसेस या टिश्यू मध्ये नसतात, कारण त्या एकदम एकमेकाला क्लोजली पॅक्ड आहे. यानंतरची कॅरेक्टर आहे, देर इज नो डायरेक्ट ब्लड सप्लाय. डायरेक्ट ब्लड सप्लाय या टिश्यूला नाही आहे. समजा आपण एक एक्झाम्पल म्हणून इथं विचारात घ्यायचं म्हटलं तर हा इपिथेलियल टिश्यू आहे आणि हा बेसमेंट मेम्ब्रेनवर रेस्ट झालेला आहे. बेसमेंट मेम्ब्रेनवरती रेस्ट झालेला आहे. तर इथपर्यंत ब्लड व्हेसल्स असतील. या ब्लड व्हेसल्स ज्या आहेत त्या इथपर्यंत आहेत. पण इथं नाही आहेत, हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे. इकडं ब्लड व्हेसल्स आलेल्या नाहीत. परंतु पुढची कॅरेक्टर महत्वाची आहे, नर्व सप्लाय आहे. नर्व सप्लाय मात्र यांना केलेला आहे. समजा नर्व फायबर आहे तर तो नर्व फायबर इकडं येऊ शकतो. नर्व फायबरचा सप्लाय मात्र यांच्याकडं आहे. आणि मग या सेल एकमेकाला देवाणघेवाण कशा करतात? दे एक्सचेंज देअर मटेरियल बाय डिफ्युजन. वेगवेगळ्या, मग ब्लड सप्लाय जर इकडं नसेल तर एकमेकाला मटेरियल जे ट्रान्सपोर्ट केलं जाईल, देवाणघेवाण जी केली जाईल ती डिफ्युजनच्या प्रोसेसनं केली जाते. या सेल्स यांचं विअरिंग अँड टिअरिंग, तयार होणं नष्ट होणं सतत सुरू आहे. अँड दे हॅव गुड पॉवर ऑफ रिजनरेशन, किंवा याच्याऐवजी इथं आपण दुसरी टर्म वापरू, गुड पॉवर ऑफ रिपेअर.
रिपेअर करण्याची यांची कॅपॅसिटी जास्त आहे. रिपेअर होतात लगेच, सतत तयार होणार, रिपेअरिंग होऊ शकतं याचं. तर अशा काही महत्त्वाच्या कॅरेक्टर्स आहेत इपिथेलियल टिश्यूच्या. त्यानंतर आपल्याला याचे टाईप स्टडी करायचे आहेत. त्यानंतर याचे इपिथेलियल टिश्यूचे टाइप्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. यामध्ये तसे तर मेन टाइप 2 आहेत. एक आहे सिंपल इपिथेलियम आणि दुसरा टाइप आहे कंपाऊंड किंवा त्यालाच नाव आहे स्ट्रॅटिफाइड इपिथेलियम. Simple epithelium and stratified epithelium are two main types of epithelial tissues. इथं जर आपण पाहिलं तर एक बेसमेंट मेम्ब्रेन आहे, पॅव्हमेंट मेम्ब्रेन किंवा याला आपण बेसमेंट मेम्ब्रेन म्हणू. आता याच्यामध्ये पण 2 लेयर आहेत, पण आपल्याला गरज नाही. आणि याच्यावरती जर सिंगल लेयर असेल सेलचा, जर यावरती असा सिंगल लेयर असेल सेलचा, तर याला आपण म्हणतो सिंपल इपिथेलियम. इफ the cells are rest on basement membrane, single layer of cells rest on basement membrane, त्याला आपण म्हणतो सिंपल इपिथेलियम. एकच लेयर आहे सेलचा आणि तो बेसमेंट मेम्ब्रेन वरती रेस्ट झालेला आहे. शेवटी हे बेसमेंट मेम्ब्रेन जे आहे ते सुद्धा या सेलनी सिक्रीट केलेलं असतं. द बेसमेंट मेम्ब्रेन इज सिक्रीटेड बाय दी सेल्स. अँड इफ epithelium consists of many layers of cells, suppose this is one layer of cell, this is another layer of cell, this is third layer of cell, fourth layer of cells, so it consists of many layers of cells. असा जर अनेक लेयर्स सेलचे या ठिकाणी असतील, आता मी इथं एक आणखी काढतो. असे जर अनेक लेयर्स असतील या सेलचे, तर फक्त बेसल लेयर जो आहे तो बेसमेंट मेम्ब्रेन वरती रेस्ट झालेला आहे. आणि हा बेसल लेयर बेसमेंट मेम्ब्रेन वरती रेस्ट झालेला असतो. सो दीज आर स्ट्रॅटा और मेनी लेयर्स. अशा प्रकारच्या इपिथेलियमला आपण म्हणतो कंपाऊंड इपिथेलियम किंवा स्ट्रॅटिफाइड इपिथेलियम. आपल्याला सर्वच टाईप इथं डिटेल स्टडी करायचेच आहेत, पण हे बेसिक टाईप झाले. सुरुवातीला यामध्ये आपण पाहू सिंपल इपिथेलियम. वेगवेगळे जे सिंपल इपिथेलियमचे टाइप येतात, सिंपल इपिथेलियम, त्यामधले टाइप्स.
या सिंपल इपिथेलियम मध्ये सुरुवातीला आपण स्टडी करू स्क्वॅमस. स्क्वॅमस इपिथेलियम. जर इथं पॉलिगोनल सेल्स आहेत आणि सिंगल लेयर आहे सेलचा आणि या सेल्स जर बेसमेंट मेम्ब्रेन वरती रेस्ट झाल्या असतील, यांच्यामध्ये लार्ज न्यूक्लियस आहे, हे आहे बेसमेंट मेम्ब्रेन. सिंगल लेयर ऑफ epithelial cells rest on basement membrane. Single layer of cells rest on basement membrane. आता याचा जर वर्ण आपण पाहिलं तर हे त्याचं असेल बेसमेंट मेम्ब्रेन. बेसमेंट मेम्ब्रेन आणि याच्यावरती असे सेल्स 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 अशा प्रकारच्या सेल्स या बेसमेंट मेम्ब्रेन वरती रेस्ट झालेल्या असतात. इट लुक्स लाईक टाइल्स. आपण ज्या टाइल्स टाकतो रूम मध्ये, टाइल्स जशा दिसतात तशा प्रकारे टाइल्स प्रमाणे एकाला एक जोडून 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 या स्क्वॅमस इपिथेलियमच्या सेल्स असतात. टाइल्स सारखं नेचर दिसतंय. टाइल्स जसं दिसतात आपल्याला, टाकले आपण रूम मध्ये टाइल्स ज्या टाकतो, टाइल्स बसवतो, त्या टाइल्स प्रमाणे आपल्याला हा इपिथेलियल लेयर दिसतो. मग असा इपिथेलियल लेयर कुठं आहे तर आपल्या ब्लड व्हेसल्स मध्ये आहे. त्यानंतर सीलोम मध्ये आहे. अल्वेओलाई ऑफ लंग्स त्याही ठिकाणी आहे. माल्फिजियन बॉडी इन किडनी त्याही ठिकाणी स्क्वॅमस इपिथेलियम आहे. आता ब्लड व्हेसल मध्ये जर स्क्वॅमस इपिथेलियम असेल तर याला आपण आणखी एक नाव इथं दिलेलं आहे, एंडोथेलियम. If the squamous epithelium is present in blood vessels, it is called as endothelium, and if it is present in coelom, it is called as mesothelium. आता याचे फंक्शन्स काय? अनेक फंक्शन्स आपल्याला याचे सांगता येतील. एक तर इट प्रिव्हेंट लीकेज, काही लीक होऊ नये, वॉटरप्रूफ करायची बॉडी किंवा पार्ट, लीकेज होऊ नये त्यासाठी या ठिकाणी हा इपिथेलियल टिश्यू आहे. त्याचबरोबर प्रोटेक्शन हे पण एक महत्त्वाचं फंक्शन आहे.
त्याचबरोबर फिल्ट्रेशन. आता किडनीमध्ये माल्फिजन बॉडी आहे, त्या माल्फिजन बॉडीमध्ये बाउमन्स कॅप्सूल आहे आणि त्या ठिकाणी ब्लड फिल्टर करून युरिन बनवलं जातं. त्यामुळं याचं एक फंक्शन फिल्ट्रेशन सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर डिफ्युजन सुद्धा एक फंक्शन आहे. अल्वेओलायमधून O2 आणि CO2 चा एक्सचेंज केला जातो. एक्सचेंज केला जातो अल्वेओलस मधून O2 CO2 चा, आणि तो एक्सचेंज जो आहे तो डिफ्युजनच्या प्रोसेसनं केला जातो. सो दिस इज अबाउट स्क्वॅमस इपिथेलियम. एक महत्वाचा इपिथेलियल टिश्यू, सिंपल इपिथेलियम मधला टिश्यू स्क्वॅमस. त्यानंतर सेकंड टाइप आहे क्युबॉइडल इपिथेलियम. आता क्यूब चौकोनी सेल्स, क्युबॉइडल सेल्स म्हणजे इथं जर आपण पाहिलं तर हे असेल बेसमेंट मेम्ब्रेन, आणि यावरती जर अशा क्युबॉइडल सेल्स इथं जर अशा क्युबॉइडल सेल्स असतील, म्हणजे अशा चौकोनी सेल्स आहेत, क्युबॉइडल सेल्स असतील तर त्या इपिथेलियमला आपण म्हणतो क्युबॉइडल इपिथेलियम. चौकोनी सेल्स असलेला हा इपिथेलियल टिश्यू. इथं त्याच्या प्रॉमिनंट न्यूक्लियाय तर असणारच आहेत. दिस इज द क्युबॉइडल इपिथेलियम. काही ठिकाणी आता हे बेसमेंट मेम्ब्रेन तर आहेच, आणि हा क्युबॉइडल इपिथेलियम आहे. आता जर हा क्युबॉइडल इपिथेलियम पीसीटी ऑफ रिनल ट्यूब्युल मध्ये असेल, किडनीमध्ये जे रिनल ट्यूब्युल्स आहेत त्याच्या पीसीटी मध्ये असेल, तर या पीसीटी मध्ये असा हा क्युबॉइडल इपिथेलियम आहे. हा क्युबॉइडल इपिथेलियम आहे. परंतु या पीसीटी मध्ये जर हा क्युबॉइडल इपिथेलियम असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर इथं मायक्रोव्हिलाय ब्रश बॉर्डर दिसतात. मायक्रोव्हिलाय विथ ब्रश बॉर्डर. पीसीटी मध्ये असेल तर त्याला मायक्रोव्हिलाय ब्रश बॉर्डर आहे. त्याचा उपयोग काय? इन्क्रीज एरिया ऑफ ऍब्सॉर्प्शन. ऍब्सॉर्प्शनचा एरिया वाढवण्याचं काम केलं जातं. त्याचबरोबर आणखी कुठे आहे हा? तर डीसीटी ऑफ नेफ्रॉन, रिनल ट्यूब्युल, डीसीटी मध्ये सुद्धा आहे. त्याचबरोबर थायरॉइड फॉलिकलचं जे लाइनिंग आहे ते पण यांनी बनलेलं आहे. त्याचबरोबर टेस्टिस, ओव्हरी, तिथं जे जर्मिनल इपिथेलियमचं लाइनिंग आहे ते क्युबॉइडल आहे. जर्मिनल इपिथेलियमचं जे लाइनिंग आहे ते क्युबॉइडल आहे. पॅनक्रियास,
तिथं पण क्युबॉइडल इपिथेलियम आहे. आता याचं फंक्शन काय? एक तर फंक्शन आपल्याला सांगता येईल ऍब्सॉर्प्शन. आता इथं म्हटलं तर ऍब्सॉर्प्शन येतं पीसीटी अँड डीसीटी ऑफ renal tubule of nephron of kidney. Here function of cuboidal epithelium is absorption. परंतु थायरॉइड फॉलिकल असतील तर या ठिकाणी फंक्शन काय असेल तर सिक्रीशन. तर ऍब्सॉर्प्शन तर फंक्शन आहेच आहे, परंतु सिक्रीशन सुद्धा एक महत्वाचं फंक्शन या क्युबॉइडल इपिथेलियमचं आपल्याला सांगता येईल. सो दिस इज अबाउट क्युबॉइडल इपिथेलियम. सेकंड टाइप ऑफ सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम. Then third type is squamous epithelium. Sorry. Third type is columnar epithelium. इथं बेसमेंट मेम्ब्रेन आहे का? सगळीकडे बेसमेंट मेम्ब्रेन तर असणारच आहे. हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे. आपण थोडंसं खाली घेऊया. हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे. आणि या बेसमेंट मेम्ब्रेन वरती सेल्स अशा कॉलम सारख्या रेस्ट झालेल्या असतात. अशा कॉलम सारख्या सेल्स बेसमेंट मेम्ब्रेन वरती रेस्ट झालेल्या आहेत. सेल्स रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. आता इथं कॉलम दिसतोय. हा कॉलम इलॉंगेटेड सेल्स आहे. आणखी समजा आपल्याला सरफेस वरती न्यायचा असेल तर आपण आणखी नेऊ शकतो. असं कॉलम. इथं कॉलम, कॉलम अशा प्रकारचे कॉलम्स दिसतात. लोअर एंड जे आहेत ते नॅरो दिसतात आणि त्या साईडलाच इथं न्यूक्लियस असतो प्रत्येकामध्ये. लोअर एंड्स कशा आहेत? नॅरो आहेत. तर असा कॉलमनार इपिथेलियल टिश्यू कुठं असतो तर स्टमक आणि इंटेस्टाइन मध्ये कॉलमनार इपिथेलियम आहे. इथं बेसमेंट मेम्ब्रेन असणारच आहे. हा त्याचा न्यूक्लियस आहे. आता हे जे ब्रॉड एंड आपल्याला दिसतं, काही वेळा या ब्रॉड एंडला आपल्याला अशा मायक्रोव्हिलाय दिसतात. मायक्रोव्हिलाय दिसणार. काही वेळा याच्यामध्ये मायक्रोव्हिलाय असतात. याचा उपयोग कशासाठी केला जातो? इन्क्रीज एरिया ऑफ ऍब्सॉर्प्शन. आणि काही वेळा काही ठिकाणी हा जो इपिथेलियल टिश्यू आहे, मी दुसरी डायग्राम छोटीशी याला काढतो.